अपडेट न्यूज। खरीप हंगामाच्या तोंडावर यवतमाळ जिल्ह्यात खतं आणि बियाणांचा काळाबाजार थांबवण्यासाठी शेतकरी चळवळ आक्रमक झाली आहे। प्राध्यापक पंढरी पाठे यांच्या नेतृत्वात आज जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी मनोज ढगे यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। शेतकऱ्यांची लूट न थांबल्यास तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला। शेतकरी चळवळीचे मुख्य आरोप आणि मागण्या: कृत्रिम टंचाई आणि लिंकिंग विक्री। जिल्ह्यात DAP खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना सक्तीने इतर टॉनिक किंवा कीटकनाशक घेण्यास भाग पाडलं जात आहे। ही लिंकिंग विक्री तातडीने थांबवून दोषी विक्रेत्यांचे परवाने रद्द करावे। बोगस बियाणे आणि चोरबिटी बाजारात बनावट कीटकनाशके आणि अनधिकृत चोरबिटी बियाणांची खुलेआम विक्री होत आहे। अशा बोगस कंपन्या आणि एजंट्सवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत। दरपत्रक बंधनकारक करा। सर्व कृषी केंद्रांवर खतांचं दरपत्रक आणि उपलब्ध साठा फलक लावणं बंधनकारक करावं। नुकसान भरपाई: निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळावी। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी चळवळ आक्रमक, कृषी विभागाला दिला तीव्र आंदोलनाचा इशारा। प्राध्यापक पंढरी पाठे यांच्या नेतृत्वात जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे यांना निवेदन सादर। DAP खताची कृत्रिम टंचाई आणि लिंकिंग विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी। जिल्ह्यातील चोरबिटी आणि बोगस बियाणे विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा। शेतकरी चळवळीचा इशारा। उपस्थिती: या आंदोलनात प्राध्यापक पंढरी पाटे, सुरेश कुमरे, विठ्ठल मादापुरे, राजू बोरकर यांच्यासह ग्रामीण भागातील महिला शेतकरी व शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपादक सय्यद मतीन। शेतकरी चळवळीच्या वतीनं यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सन्माननीय ढगे साहेब यांना आज निवेदन देण्याकरता आलो आहे। निवेदनाचा प्रमुख विषय हा आहे की येत्या 1 जून पासून खरीप हंगामाची सुरुवात होते आहे आणि त्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यामध्ये बोगस खते, बियाणे आणि कीटकनाशकांचा मोठा शिरकाव हा छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात अशा राज्यातनं होतो। या जिल्ह्यामध्ये साधारणतः 9 लाख हेक्टर वरती शेती होते। साधारणतः 4.5 ते 5 लाख हेक्टर वरती कॉटनचं कल्टिव्हेशन होते आणि 3.5 ते 4.5 लाख हेक्टर वरती सोयाबीन पिकाचं उत्पादन होते आणि उर्वरित एरियामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तूर असेल, रब्बीमध्ये हरभरा आणि गहू असेल, मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, व्हेजिटेबल, फ्लोरिकल्चर, हॉर्टिकल्चर अशा महत्वाच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं। आणि पण शेतकऱ्यांना पेरणी केल्यानंतर त्याचं बी निघत नाही। शेतकऱ्यांना पेरणी केल्यानंतर त्याचं बी निघत नाही। सोयाबीनले फुलं येत नाहीत, कापसाले बोंड येत नाहीत, तुरीले शेंगा येत नाहीत। खताचा पण बोगस पुरवठा शेतकऱ्यांच्या माथी फेकला जातो। या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणात कृषी सेवा केंद्र चालक कमाई करतात। बोगस कृषी निविष्ठांच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरती हे फेकलं जातं। शेतकऱ्यांच्या हाती शेवटी फक्त आणि फक्त निराशा पडते आणि म्हणूनच या विषयाच्या अनुषंगानं शेतकरी चळवळ यवतमाळ यांच्या माध्यमातून माझे सर्व सहकारी, प्रामुख्याने या सगळ्या महिला, याच्यामध्ये काही महिला या लँडलेस लेबर आहे, भूमिहीन आहेत, शेतमजूर महिला आहेत। मी सुद्धा लँडलेस लेबर आहे, माझ्याकडे जमीन नाहीये, पण ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांच्यासाठीचा हा लढा आहे। आणि म्हणून यवतमाळमध्ये बोगस कुठलीही कृषी निविष्ठा विकल्या जाऊ नये, त्या अनुषंगाने आजचे निवेदन आहे। सन्माननीय जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांच्या माध्यमातून ही आम्ही मागणी करतोय की आमच्या यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये, या विदर्भ रिजनमध्ये एक रिक्वेस्ट अशी होती, तुम्हाला काइंडली रिक्वेस्ट करतोय की यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस खते, बियाणे आणि कीटकनाशकांचा शिरकाव होतो। मग ते तेलंगणा असेल, आंध्र असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल किंवा गुजरात असेल, या ठिकाणात मोठ्या प्रमाणात चोरबिटी सुद्धा येते। उमरखेडमध्ये, कळंबमध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई झाली, तर आपण तिथे कारवाई केलेल्या आहेत। ओके, बरोबर। असं तुमच्या पण कुठं लक्षात आलं, आम्ही तर कारवाई करतोय, तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही सुद्धा प्रशासनाला सहकार्य करा। DAPचा आणि युरियाचा स्टॉक संदर्भात संभ्रम शेतकऱ्यांना नाही, आपण पेपरला प्रेस रिलीज कायम करतो। प्रेस काय होते, फक्त फ्रंटलाईन आपण कायम सांगत आलोय। प्रेस मध्ये काय होते, फक्त फ्रंटलाईन होते। थांबा नाही, मी सांगतो ना, मला विषय माहिती आहे। नाही, मी काय म्हटलं, पेपर मध्ये फक्त फ्रंट लाईन येते। 1 मिनिट थांबा, फ्रंट लाईन येते फक्त। आता
जे काही आपल्याला युरिया किंवा डीएपी पण जो पाहिजे, डीएपीच्या बाबतीत थोडीशी अडचण आहे, परंतु युरिया आणि त्याच्यासोबत बाकीची खतं ही सगळी खतं बाजारात आहेत. कुठं जर कुणाला अडचण आली तर तालुका स्तरावर कृषी अधिकारी आहेत आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी, त्यांना सरळ सांगायचं की इथं आम्हाला खत मिळत नाही, त्याच्याकडे असून सुद्धा तिथं आपण त्याच्यावर कारवाई करू. ओके. जर आम्हाला खते बी बियाणे अजून कीटकनाशके, कुठं काही विचारायचंय कोणाला? मी काय म्हटलं सर, तुम्ही जर शेतकरी चळवळीत आहात, हा, बरोबर आहे, बरोबर. तुम्हाला या गोष्टीची जाण आहे. मी जाणे म्हणून तर येतो ना आम्ही. तर मला फक्त यांना विचारू द्या. यांना काय, मी यांचा प्रतिनिधी म्हणून काम करतो ना शेतकऱ्यांचा. तुम्हाला मान्य आहे का? त्यांना मान्य आहे ना? तुम्हाला काही प्रश्न नाहीत का? त्यांचा प्रतिनिधीच मी आहे ना, सहकारी कार्यकर्ता आहे ना त्यांचा. हा, निवेदन तुम्हाला सांगितलं हे पंढरी पाटे या ठिकाणी नाव आहे. मग तेच म्हटलं ना, मी काय म्हटलं, झालं आता? नाही झालं नाही ना. लक्षात घ्या, आम्हाला डीएपी भेटलं पाहिजे. हा, कुठल्या दुकानात गेले होते ताई तुम्ही? तालुका कुठला तुमचा? यवतमाळ. कुठल्या दुकानात गेले होते तुम्ही खत आणायला? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.